हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर पालकची गड्डी आणताय आणि पालकची पानं घेताय आणि देठं फेकून देताय का? तर अजिबातसुद्धा असं करू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पालकची देठं अजिबातसुद्धा वायाला जाणार नाही. तर इथे मी पालकची गड्डी आणली होती. तर पालकची पानं निवडून घेतल्यानंतर देठं आपल्याला घ्यायची आहेत आणि पालकची देठं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. धुतल्यानंतर पूर्णपणे अशी निथळून घ्यायची आहेत आणि सुरीने आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता मी पालकची देठं कट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी पालकची 2 ते 3 पानं घेतलेली आहेत, तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही पालकची देठं आणि पानं कट करून झालेली आहे. एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. खूप जास्त तेल नाही घालायचं. इथे मी अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर जी पालकची देठं होती ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. तर पालकची देठं सगळी कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित अशी पालकची देठं परतून घेते. गॅस आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे. त्यामुळे बारीक गॅस ठेवला की पालकला पाणी सुटेल म्हणून मी ते मोठ्या गॅसवरच पालकची देठं परतून घेतलेली आहे. पालकची देठं परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला पूर्णपणे ती थंड करून घ्यायची आहेत. तोपर्यंत इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 3 ते 4 आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मिरच्या आणि लसूण आपल्याला व्यवस्थित असा टेचून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीकसुद्धा नाही टेचायचा, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर पाहू शकता इथे मी जाडसर असं मिरचीचं आणि लसणाचं वाटण केलेलं आहे. ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला पालकची देठं घालायची आहेत आणि तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी टेचून घ्यायची आहेत. व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अगदी हलक्या हाताने आपल्याला पालकचे देठे टेचून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पालकचे देठं टेचून घ्यायचे आहेत. तुम्ही टिफिनसाठी करा किंवा अगदी झटपट होते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा झटपट होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. तर इथे पाहू शकता तुम्ही पालकची देठं सगळी टेचून झालेली आहेत. एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत. तडतडल्यानंतर आपण लसूण आणि मिरच्या टेचून घेतल्या होत्या ते घालायचं आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. मिरची व्यवस्थित परतली की त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. तर मिरची आणि लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि छोटा 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित परत ते परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपण जी देठं खलबत्त्यामध्ये टेचून घेतली होती ती घालायची आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत. तर गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. तर इथे मी बारीक गॅसवर छान व्यवस्थित पालकची देठं मिरचीवर परतून घेते. देठं परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जास्त खूप बेतानी घाला कारण पालक थोडासा खारट असतो, त्यामुळे पालकमध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं. परतल्यानंतर अगदी आपल्याला 5 ते 6 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पालकच्या देठांना छान आपल्याला एक स्टीम घ्यायची आहे. तर पाहू शकता छान अशी स्टीम बसलेली आहे. त्यानंतर परत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. खायला एकदम भन्नाट लागतो. तुम्ही चपाती संग खावा किंवा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी संग खावा. खायला खूप भारी लागतो हा पालकच्या देठांचा ठेचा. परतल्यानंतर भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला माझी आजची पालकच्या देठांचा ठेच्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर जाता जाता चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छानशी एक कमेंटसुद्धा करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.